बाया महाराजांना मधुकरी द्यायच्या. मधुकरी देत असताना एक बाई त्या गल्लीमधली महाराजांना मधुकरी देत नव्हती. पण महाराजांनी ठरवलं की ती बाई जरी मधुकरी देत नसेल आपल्याला तरी आपण तिच्या घरी गेलो पाहिजे, तिच्या दारामध्ये गेलो पाहिजे आणि तिचं दर्शन घेतलं पाहिजे दारामधून. ती मधुकरी देत नव्हती म्हणून त्यांना वाईट वाटत नव्हतं. त्यांचा अपमान केला तरीही ते मधुकरीला जायचे, मधुकरी मागायचे. मधुकरी देत असताना अनेक दिवस लोटून गेले, ती मधुकरी देत नव्हती. आणि देत नसताना महाराजांनी ठरवलं की आज काही झालं तरी या दारामधून आपण उठलं नाही पाहिजे, आपण इथेच बसून राहिलं पाहिजे. महाराज त्या बाईच्या दारामध्ये बसले. त्या बाईला परत म्हणाले, माते भिक्षा दे. तिला राग आला. ती घरामध्ये शेणाचं सारवण करत होती. तिच्या हातामध्ये तो शेणाचा जो पोसारा होता तो तिने उचलला आणि अंगावर फेकून मारला. महाराजांनी तो उचलल्याच्या नंतर त्या पोसाऱ्याला स्वच्छ असा धुवून काढला आणि स्वच्छ असा धुतल्याच्या नंतर त्याच्या बारीक बारीक अशा वाती केल्या आणि त्या वाती भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये नेऊन लावल्यात आणि त्या मंदिरामध्ये प्रकाश पडू लागला. महाराज म्हणाले की देवा, जसा या वातीने तुझ्या मंदिरामध्ये प्रकाश पडत आहे तसाच प्रकाश थोडा त्या मातेच्या डोक्यामध्ये सुद्धा पडू दे विठ्ठल. कारण संत दयाळू होते. त्यांना जर राग आला असता तर काय झालं असतं, त्यांचं कोणी नाव घेतलं नसतं. पण कितीही कठीण प्रसंग असू द्या, प्रसंगामधून निघले आणि त्याचा काय होत आहे तर जय जयकार होत आहे. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कारण संतांशिवाय पर्याय नाही. संतांच्या सानिध्यात जावं लागतं. त्यासाठी संतांच्या सानिध्यात जाऊन त्या भगवंताचं दर्शन करावं लागतं. त्या भगवंताचं काय करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं. करायचं का सर्वांनी नामस्मरण? घ्यायचं का भगवंताचं नाव? बरं, देव कोणाकोणाला आवडतो? करा
बरं हात वरती. कोणाकोणाला आवडतो देव? मागच्या मंडळीला नाही आवडत का? बरं आवडत नसेल का तुम्हाला देव? बरं नसेल आवडत हात खाली ठेवा. ज्याला आवडतं त्यांनी वर करा. बरं तुम्हाला देव आवडतो? या गावामध्ये काही मंडळीला नाही आवडत देव, असंच ना? करा हात वर करा. तर देव बरं जबरदस्ती नाही. बरं तुम्हाला आवडत असेल तरच वरती करा. बरं एवढं जणांनाच आवडतो ना? खरंच आवडतो मनापासून? आणि कोणाकोणाला वाटतं की देवाने आपल्या घरी यावं? सर्वांना वाटतं. तर मागचे हात कुठे गेले? मागचे हात नाही का? आहेत की नाही मागची मंडळी हात? बरं काय देवाने आपल्या घरी यावं असं आपल्याला वाटतं. कोणाकोणाला वाटतं देवाच्या घरी आपण गेलो पाहिजे? कोणाला वाटतं देवाच्या घरी आपण गेलो पाहिजे? बरं तुम्हाला वाटतं का देवाने आपल्या घरी यावं? काय देवाने आपल्या घरी यावं? पण आपल्याला वाटतं का देवाच्या घरी जावं? नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं? देवाचं नाव घ्यावं लागतं. मग घ्यायचं का देवाचं नाव? खरंच घेता? तर बायाला देवाचं नाव घ्या म्हटलं तर आता घेते की नाही तर माहित नाही. कारण की पुढची मंडळी म्हणतात मागचे झोपले वाटतं, असं वाटत आहे. झोपलेत का मागची मंडळी? नाही ना? मग सर्वांनी प्रेमाने हात वर करा. सर्वांनी करा बरं. वा वा. केलेत का सर्वांनी? पण आपल्या जवळची झोपलेले असेल त्यांना उठवा. झोपलेले असाल त्यांना उठवा. सांगा की हात वरत करा. करा बरं सर्वजण. मग आता सर्वजण म्हणणार का देवाचं नाव घेणार का? खरंच घेणार? आवाज आला पाहिजे सर्वांचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाया टाया. आवाज. म्हटलं तुम्ही पुरुषांचा आवाज जास्त येत होता. पुरुषांपेक्षा महिला दुप्पट आहेत तिथे. तुमचा कसा आवाज येत नव्हता बरं? आता पुरुषांपेक्षा तुमचा काय आवाज डबल आला पाहिजे. तर की तुम्ही डबल आहे, तुम्ही दुप्पट आहेत पुरुषांपेक्षा. आणि तुम्हाला काय आहे? आपल्याला काय आहे? काय आहे? आरक्षण आहे का? तर मंत्र्याचे आपण काय आहोत? लाडके आहोत. आणि लाडक्या बहिणीने आवाज लाडकाच काढला पाहिजे. कसा काढला पाहिजे? दुप्पट काढला पाहिजे. करा हात वरती. चला. आणि पाहता पुरुषांपेक्षा डबल आला पाहिजे बरं का? पुरुष तू म्हणू नका बरं का? त्यांचा आवाज पाहू आपण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आवाज नाही तर व्यवस्थित. विठोबा रखुमाई. अजून वाढलं पाहिजे. विठोबा रखुमाई. आवाज नाही तर विठोबा रखुमाई. आमची मंडळ अर्धी झोपलेली आहेत बरं का? आता पुरुषांचा आवाज तुमच्यापेक्षा दुप्पट काढणार आहेत ते. तुम्हाला फेल करणार आहे तिथे. करणार नाही ना फेल? नक्की. बाबर आता तुम्ही कमी आहेत एक तर संख्या. करा मग हात वरती. मागची मंडळी उभी असलेली सर्वांनी
देवाचं काय घ्यायचं आहे? नाव घ्यायचं आहे. आणि काय महिलापेक्षा कसं आलं पाहिजे? दुप्पट आलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आरक्षण आपलं दिन काही उपयोग नाही. सर्वांनी म्हणा विठोबा Oh